मित्रांनो, फार कमावून गमावण्यापेक्षा मोजकेच कमावून जतन करणं महत्त्वाचं असतं. मग तो पैसा असो किंवा माणसं. शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करणं अधिक उत्तम असतं. गरजा आणि इच्छा यामध्ये खूप फरक असतो आणि त्याचा समतोल साधताना संपूर्ण आयुष्य निघून जातं. कधी कुणावर जास्त अवलंबून राहू नका, कारण चालता चालता लोक विश्वासघात करतात. स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आपल्याला किंमत मोजावी लागते. संधी आणि सूर्योदय दोन्हीत एक साम्य आहे. उशिरा जागे होणाऱ्याच्या नशिबी दोन्ही नसतात. स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व तिखटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका हा लागलाच पाहिजे. व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका नाईलाजास्तव साकारायला भाग पाडणारा अनियंत्रित चित्रपट म्हणजे आपले आयुष्य. संसाराची झोळी कितीही फाटकी असली तरी जोपर्यंत सुईला धाग्याची साथ असते तोपर्यंत झोळीचे अस्तित्व शाबूत असते. पराभवाची भीती कुणीच बाळगू नका, कारण एक मोठा विजय आपले मागील सर्व पराभव पुसून टाकू शकतो. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कशी वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे. विश्रांतीची किंमत कळण्याकरिता अधिक कष्टाचे महत्त्व कळले पाहिजे, कारण कष्टच आपल्याला विश्रांतीची किंमत सांगतात. खरं नातं एक चांगल्या पुस्तकासारखं असतं. ते कितीही जुनं झालं तरी त्यातील शब्द कधीही बदलत नाहीत. संत आणि वसंतमध्ये एक साम्य आहे. जेव्हा वसंत येतो तेव्हा प्रकृती सुधारते आणि जेव्हा संत येतात तेव्हा संस्कृती सुधारते. ज्यावेळी आपण इतरांमध्ये चांगले पाहण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी नकळतच आपल्यामध्येही चांगले पाहण्याची ती सुरुवात असते. तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि तक्रार करणे थांबवा. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात. फरक फक्त इतकाच असतो, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते. कोणत्याही गोष्टीची किंमत फक्त दोनच वेळी कळते, जेव्हा ती मिळत नाही आणि जेव्हा ती हरवते. त्या दरम्यानच्या काळात तिची किंमत कळत नाही. सहन केल्या जाणाऱ्या अनेक व्यथांना भाषा असते, फक्त सापडत नाहीत ती शब्द. अपेक्षा आणि विश्वास यात फरक कमी आहे. अपेक्षा ठेवायची असेल तर विश्वास कमवावा लागतो. गुणवत्ता ही रोजच्या जीवनातील व्यावहारिक शिक्षणाने वाढते, शाळेच्या मार्काने नाही. अडचणी कितीही येऊ द्या, प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, वादळात दिवा लावण्याचं स्वप्न बाळगा. नियती मदत केल्याशिवाय राहत नाही. काही माणसं लाखात एक असतात आणि काहींकडे लाख असले तरी ते माणसात नसतात. दुःखाच्या दिवसांमध्ये आनंदाची आशा ठेवणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात. आपुलकीचे 4 शब्द मनापासून बोलता आले की आयुष्यात हितचिंतकाची कमतरता कधीच भासत नाही. पूर्णतः दगडाच्या सान्निध्यात वाढणारं रोपटं आयुष्याचा एक धडा मात्र शिकवून जातं. शत्रूचं अस्तित्व कितीही मोठं का असेना, पण आपला आत्मविश्वास आणि सातत्यापुढे त्याचं अस्तित्व लहान ठरतं. नशिबात आणि नजरेत एकच फरक आहे. जी गोष्ट आपल्या नशिबात नसते तीच गोष्ट आपल्या नजरेला हवी असते. शब्द मोफत असतात, पण त्याच्या वापरावर अवलंबून असते की त्याची किंमत मिळेल की किंमत मोजावी लागेल. परिस्थितीच्या हातातील कटपुतळी कधीच होऊ नका, कारण तुमच्यात परिस्थिती बदलण्याची ताकद आहे.